आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणारं न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी 9 न्यूज। आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न। मोशी पुणे। चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विठ्ठल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मोशी येथे हे शिबिर संपन्न झाले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमदार महेशदादा लांडगे, कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉक्टर गिरीशजी प्रभुणे, अध्यक्ष क्रांतीवीर चापेकर स्मारक कमिटी चिंचवडगाव पुणे, सचिन भैया लांडगे व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नियोजन संजीवन सांगळे यांनी केले होते। आपण पाहत आहात जी सज्ज मराठी न्यूज। आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त 50व्या वाढदिवसानिमित्त इथे एक शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरासाठी काही प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। सर, कशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित आहे? हा कार्यक्रम जो आहे तो महा आरोग्य शिबिर आहे, त्यामुळे पुढचे 8-10 दिवस हे चालणार। पण नुसत्या 8-10 दिवसांनी हे बघणार नाही तर वर्षभर हे पेशंट जे आहेत ते येत राहतील। त्यामुळे सर्व प्रकारच्या आरोग्याची काळजी इथून घेतली जाईल। दुसरं असं आहे की विठ्ठल नाव आहे, विठ्ठला इतका दुसरा डॉक्टर कोण आहे? जगातला सर्वश्रेष्ठ डॉक्टर वैद्य विठ्ठल आहे। त्यामुळे इथे आल्यानंतर सर्व बरे होऊन जातील आणि शारीरिक पीडा ही जशी आहे तशी मानसिक दृष्ट्याही हे सगळे आजारी इथनं बरे होतील असं आहे। त्यामुळे इथले डॉक्टर आणि सगळी जी मंडळी आहेत ती अत्यंत तज्ञ आहेत, तरुण आहेत आणि भविष्यात हे केंद्र जे आहे हे सर्व समाजाचं केंद्र होईल। त्यामुळे ही शिबिर हे सुरुवात आहे त्या प्रकारचं। काय वाटतं सांगाय सर, तुम्ही नेहमी अशा सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असता, खरं देखील इथं विठ्ठल हॉस्पिटलमध्ये आपण एक कार्यक्रम आयोजित केलाय, काय प्रतिक्रिया काय? खरं तर आपल्या पिंपरी चिंचवड शहराची शान आदरणीय व्यक्तिमत्व गिरीशजी प्रभुणे काका की ज्यांना पद्मश्री हा किताब मिळालेला आहे आणि काकांचं कार्य हे खूप मोठं आहे आणि काकांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच आपलं जे फेडरेशन आहे, फेडरेशन मार्फत भोसरी विधानसभेचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या 50व्या वाढदिवसाच्या औचित्यासाधून आम्ही आज या ठिकाणी काम घेतोय। काका म्हटलं त्याप्रमाणे हॉस्पिटलचं नावच विठ्ठल आहे। विठ्ठल असा देव आहे की ज्याच्या मंदिरामध्ये देवामध्ये जात पात धर्म पंथ लहान मोठा गरीब श्रीमंत पाहिला जात नाही आणि या विठ्ठल हॉस्पिटलमध्ये हे आपण शिबिर आयोजित करतोय। माझी पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटी धारकांना त्याचप्रमाणे नागरिकांना विनंती असेल की पुढच्या 8 दिवसामध्ये आपण सर्वांनी या शिबिरामध्ये येऊन आपल्या आरोग्याची तपासणी करावी। काय होतं की बऱ्याच जणांच्या धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि ह्यामुळं बरेच आजार निर्माण होतात। त्यामुळं पुढच्या 8 दिवसामध्ये सर्वांनी या शिबिराचा लाभ घेऊन या शिबिरामध्ये येऊन आपल्या आरोग्य तपासणी करावी। मी खरं तर प्रभुने काकांचा आभार व्यक्त करीन की काका हे शक्यतो कुठल्या कार्यक्रमात शक्यतो येत नाहीत, पण त्यांचा बहुमूल्याचा वेळ काकाने काढला आणि त्यांचे आशीर्वाद या विठ्ठल हॉस्पिटलला त्याचप्रमाणे मुंडे परिवाराला आमच्या सर्व फेडरेशनला दिले, त्याबद्दल काकांचा आभार व्यक्त करतो। आपण पाहत आहात जी सज्ज मराठी न्यूज पुणे। कोणाला बोलायचं? जो अस्वच्छता असतो त्याला दूर राहतो आणि अस्वच्छ आहाराला दुरुस्त करणं, स्वच्छ करणं ही आपली जबाबदारी वाटत नाही, पण जो अस्वच्छ आहे, जी अस्वच्छ वस्ती आहे त्यातनंच आपल्याला स्वच्छ राहण्याला आधार होतो। त्यामुळे सर्वांचं आरोग्य हे वैद्यकीय याच्यामध्ये पैसा नंतर येतो। आधी रोगी जो आहे त्याला उपचार करणं आणि नंतर पैसा काही कमी पडत नाही। भविष्यामध्ये हे पिंपरी चिंचवड मध्ये अगदी देहू आणि आळंदीच्या मध्ये भारत माता चौकाच्या पुढे जस्ट मोशी इथे हे विठ्ठल हॉस्पिटल म्हणून 150 बेडेड हॉस्पिटल, सुसज्ज हॉस्पिटल हे तयार झालेलं आहे। हे मिनी कॉर्पोरेट टाईप इथे जवळपास इथे सर्व रोग निदानाचे जे तज्ञ डॉक्टर आहेत ते आपल्या इथे अवेलेबल असणार आहेत, राऊंड द क्लॉक अवेलेबल असणार आहेत। फिजिशियन पासून किडनी तज्ञांपासून ते कॅन्सर तज्ञांपर्यंत, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत इथे सर्व दुर्गम आजाराचे एकाच छताखाली असे इथे इलाज होणार आहे। जी सज्ज मराठी 9 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।